पुढची बातमी बघूयात। मीरा भाईंदर मधली मिठागराची तब्बल 254 एकर मोक्याची शासकीय जमीन ही एका खासगी कंपनीच्या घशामध्ये जाण्याची नामुष्की राज्य सरकारवरती ओढावली आहे। उच्च न्यायालयाने या जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भात खासगी कंपनीच्या बाजूने निकाल दिले। सरकारने आता या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे। हे संपूर्ण प्रकरण 1948 पासूनच्या जमिनीच्या नोंदीमधल्या गुंतागुंतीशी संबंधित आहे। मीरा भाईंदर मधली ही जमीन मूळची राज्य शासनाच्या मालकीची होती। प्रारंभी ही जमीन इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि त्यानंतर मीरा सॉल्ट वर्क्स या जमीन धारणाधिकार वर्ग 2 म्हणजेच केवळ वापरासाठी देण्यात आली होती। मात्र या जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भात वर्ग 1 मध्ये बदल करताना कंपनीने शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा सरकारचा दावा आहे। तर मीरा भाईंदर मधलं जमिनीचं हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। मीरा भाईंदरची जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे। 1948 पासून जमिनीच्या नोंदींमध्ये अनेक बदल केले गेले। सुरुवातीला इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी मीरा सॉल्ट वर्क्स यांची नावे अभिलेखात आहेत। तर जमीन तत्कालीन सरकारने कंपनीला जमीन धारणाधिकार वर्ग 2 म्हणून केवळ वापरासाठी या तत्वावरती दिली होती। जमीन धारणाधिकार 1 म्हणून बदल करत असताना कंपनीने सरकारची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचा सरकारचा दावा आहे। 1958 मध्ये केंद्राच्या सॉल्ट विभागाने जमिनीवरती नाव लावलं। 25 मार्च 1996 ला जिल्हाधिकाऱ्यांकडे अपीलाचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। 18 नोव्हेंबर 2002 ला जिल्हाधिकाऱ्यांनी मीरा सॉल्ट वर्क्सचा हा जो दावा होता मालकी हक्कांचा तो फेटाळला। 30 एप्रिल 2026 ला केंद्राचं अपील हे हायकोर्टाने फेटाळून लावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।